आपलं आंदोलन चालू केलं. त्या आंदोलनामध्ये आमचाही मुलगा तिथे गेला सपोर्ट करण्याकरिता. त्यांनी म्हटलं की मी विद्यार्थी आहे, मलाही सपोर्ट करणं जरुरी आहे त्याच्यामध्ये. मी अगर घरी राहीन तर मग माझा शिक्षणाचा का फायदा आहे? माझा मुलगा समोर होता, डोक्याला लाठ्या लागल्या, डोक्याला 5-6 आणि पूर्ण शरीरभर त्याला हे आहे आणि टी शर्टवर करून दाखवलंच व्हिडिओमध्ये. तो पहिले बीजेपी मध्ये जुळलेला होता. बीजेपी मध्ये जुळलेल्या कारणानं तो आमच्या या संघामध्ये थोडं बावनकुळे आहे ना. 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये एका तरुणाला पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात देशामध्ये व्हायरल झाला. खरं तर हा तरुण मूळचा नागपूरचा राहणारा आहे. भरत बनाईत असं त्या युवकाचं नाव. सध्या नागपुरातील बँक कॉलनी या परिसरामध्ये त्याचं राहणं आहे. भरतचे आई वडील आपल्या सोबत बोलण्यासाठी आहे. आपण त्यांना विचारूया की नेमकं तुम्हाला कधी कळलं की भरतला पोलिसांचा जो लाठीचार्ज आहे त्याच्यामध्ये भरतला लाठ्या खाव्या लागल्या? मला पहिले तर काही माहितीच नव्हतं. जेव्हा मी आपला मोबाईल चालू केला, तेव्हा ते मला त्या मोबाईलवर ते दिसलं. ते लाठीचार्ज वगैरे झाला. तर माझ्या मुलावर बी लाठीचार्ज झाला. तो मी पाहिला आणि मला तो शाक झाला. तर मग मी आपल्या घरच्या लोकांना सांगितलं का, "हा बा इथं लाठीचार्ज झाला आहे बा तिथं आणि हे बा आदित्याला बी आदित्यवर बी लाठीचार्ज झाला." भारत आहे तो. तर भारतवर बी लाठीचार्ज झालेला आहे. तर म्हटलं हा खूप हे झालं बा, हे आता गव्हर्नमेंट का करत आहे? असं एवढं नाही करायला पाहिजे. माझं म्हणण्याचा उद्देश असा होता, का त्या मुलं आपला हक्क मागत आहे. ते आपला हक मागत आहे, काही तुम्हाला काही मागून तर नाही राहिले ते. का बा आम्ही तर गरीब आहो किंवा हे आहो, कोणी श्रीमंत असतं नाही हे सगळं त्याच्यामध्ये. तर आता हे असे पेपर लीक होत जातील, ते फॉर्म भरत जातील, बिचारे पैसा भरत जातील. ते कास्तकार लोक राहते, कोण गरीब राहते, ते कुठून पैसा इतकाला आणतील ना, कुठं पेपर 10-10 वेळा भरत बसतील. तर त्याला बिचारायला त्रास झालाय. त्या त्रासामुळे आता 20-22 पोरांची आत्महत्या झाली. त्या आत्महत्याच्या कारणानं मग आता लोकांना बी त्रास झाला ना त्याचा. ज्या लीक पेपरमध्ये जे हे मुलांची हत्या झाली समजा समजा, ते मुलाची हत्या झाल्या कारणाने लोकांवर परिणाम झाला त्याचा. मग त्या मुलावर परिणाम झाला म्हणून त्या मुलांनी आपलं आंदोलन चालू केलं. त्या आंदोलनामध्ये आमचाही मुलगा तिथे गेला सपोर्ट करण्याकरिता. त्यांनी म्हटलं की मी विद्यार्थी आहे, मलाही सपोर्ट करणं जरुरी आहे त्याच्यामध्ये. मी अगर घरी राहीन तर मग माझा शिक्षणाचा का फायदा आहे? तर म्हणून तो माझा मुलगा बी तिथे गेलेला आहे. कधीपासून भरत हा त्या ठिकाणी आंदोलनासाठी गेला नागपूरवरून आणि काय सांगून गेला होता आणि काय त्याचं शिक्षण झालेलं आहे? मा मा तो मला इतकं सांगून गेला ते आणि तो जेव्हा सुरू झालं तिथे आंदोलन, ते तेव्हापासूनच तो तिथेच होता आणि त्याचं शिक्षण म्हटलं म्हणजे ग्रॅज्युएट झालेला आहे तो. आणि ग्रॅज्युएट झाल्या कारणानं त्यानं म्हटलं का मी आता शिकत बी आहे ना आणि मला तिथं सपोर्ट करण्याची जरूरतच आहे. मला तिथं जावंच लागेल. कारण का ते मुलासाठी मला बी मदत करावं लागेल. ते मुलं माझ्यासाठी कशी मी त्याच्यासाठी करीन आणि पुढे जनताची मुलं ते आता तिथं हर लोकांची मुलं राहते त्याच्यामध्ये. सर्वांसाठी मदत करावं लागेल त्या तिथं आपल्याला. म्हणून मी तो नागपूरहून इथून गेला आहे. तो मित्र त्याच्यासोबतच गेलाय काही आणि त्या मित्रासोबतही तो तिथे गेला आहे. खरं तर सुरुवातीला तो कुठल्या एका पक्षाशी जुळलेला होता का आणि नंतर मग तो कॉक्रोच जनता पार्टीमध्ये सहभागी झाला का? काय सांगाल? तो पहिले बीजेपीमध्ये जुळलेला होता. बीजेपीमध्ये जुळलेल्या कारणानं तो आमच्या या संघामध्ये थोडं बावनकुळे आहे ना, बावनकुळेच्या संघ पडते आमच्या इथला. तर त्या बावनकुळेच्या याच्यामध्ये बीजेपीमध्येच तो कार्यकर्ता म्हणून होता. तर त्या कार्यकर्ता असल्या कारणानं मग तो तिथे गेला मग. त्याला वाटलं का चला आपण गेलो पाहिजे बा तिथे. कारण का हे पोरावर त्रास होऊन राहिला, पोरायला हे होऊन राहिले म्हणून तो मदतीसाठी तो तिथे गेला आहे. नक्कीच विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय बघून भरत त्या ठिकाणी दिल्लीला गेला. खरं तर भरतची आई आपल्या सोबत आहे. काय भावना आहेत आई तुमच्या ज्यावेळी तुम्हाला कळलं की तुमच्या मुलाला मारहाण होते आणि तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात देशात व्हायरल सुद्धा झालेला होता? तो व्हिडिओ बघून तर मला खूपच काळजी झाली आणि एवढ्या जनतेच्या मुलांना
जनते म्हणजे आपलेच मुलं आहे. तर खरं म्हटलं तर त्याचंच म्हणजे जे सरकार आहे त्यांचीच गलती झाली, की पोलिसवाल्यांवर काही हात न लावता, काही तोडफोड न करता मुलं जात होते. माझा मुलगा समोर होता. तर पहिल्यांदा मारलं, की 4-5 जणांनी मारलं. एक लेडीज पोलीस आली आणि पोलीस नाही, ती मिलिटरी सारखीच होती. तर ते बाजूला केलं त्याला. मग पुन्हाहून थोड्या वेळाने 10-15-20 जणांनी ते मिलिटरीचे लोकं निळसर कपडे घालून होते ते आणि पोलीस असं म्हणजे पक्षाच्या थव्यासारखं मारलं त्याला, की झुंज करून का खूपच तेव्हा. डोक्याला लागल्या काळ्या त्या लाठ्या लागल्या डोक्याला 5-6 आणि पूर्ण शरीरभर त्याला हे आहे आणि टी-शर्टवर करून दाखवलंच व्हिडिओमध्ये. तुमचं ज्यावेळी बोलणं झालं त्याच्याशी काय त्याचं म्हणणं होतं आणि त्यावेळी तुमच्या नेमक्या भावना काय होत्या? माझ्या भावना नेमक्या म्हणजे चांगलं काम करून राहिले, मदत करून राहिले. त्याच्यासाठी काय वाईट म्हणू आपण? नाही ना. मग तो इथून गेला. मग त्याला पहिले तिकडे 15 दिवस राहिला. 10 दिवस 10-12 दिवस आणि मग वापस आला. मग पुन्हा गेला. तो 2-4 दिवस, 8 दिवस राहिला आणि आला आणि 18 तारखेला गेला. तर मग मला असा व्हिडिओ माहीत पडला. दवाखान्यात होते मी. तर त्या दवाखान्यातून मी फोन केला, की म्हटलं, "हे मारलं आहे तुला. हे कसं पोलिसांनी मारलं बा तुझी गलती नसतानी आणि मुलांची गलती नसतानी आणि जे मुलींची आणि बायांची सेवा करणारे लोक मानवापासून तुम्ही पोलिसाच्या हाताने कपडे फाडले. पोलीस लोकांनी लाथा मारल्या. बिन ड्रेसमध्ये म्हणजे बाहेरची मुलं आणलेले, बिन प्लेटवाले आणि टी-शर्टवाले पोलीस राहतात का? टी-शर्टवाले आणि त्यांच्यापाशी खिळ्याच्या काड्या म्हणजे ते सरकार लोकं का मुलांना मारण्यासाठीच आले होते का? एवढ्या खिळे होते की त्या खिळ्याच्यानं मुलांचे शरीर फाटले, डोके फुटले, पाय तोडले मुलांचे. एक मुलगी तर मेली. व्हिडिओ दाखवा बरं. नक्कीच या ठिकाणी अत्यंत भावूक असं आहे कारण की भरत बनाई त्याच्या कुटुंबियांमध्ये एक साधारण नक्कीच रोष आहे कारण की ज्या प्रकारे एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल तर झालाच पण ज्या लाठ्या काठ्या भरतला खाव्या लागल्या त्यासाठी त्याचे परिवार जे आहेत या ठिकाणी नक्कीच भावूक आहे, चिंतित आहेत. आता काका नेमकी मागणी काय? भरतशी तुमचं कधी बोलणं झालं आणि आता त्याचं म्हणणं काय? त्याचं म्हणणं हेच आहे, मी म्हटलं त्याला, "तुला इतकं लागलेलं आहे, तू हे आहे." तर म्हटलं, "तू येऊन जा बाबा ये." तर भारतने म्हटलं मला, की "पप्पा तुम्ही काळजी करू नका आणि मी काही येऊ शकत नाही. माझं हे पूर्ण काम होईल तेव्हाच मी येईन, नाहीतर मी येणार नाही." असं त्यानं माझ्याशी बोलणं केलं आहे आणि मी त्याला पाठिंबा दिला, का "तू जे काम करत आहे तू कर." माझी ही इच्छा आहे आणि हे जो लाठीचार्ज जो झाला आहे, हा सरकार गव्हर्नमेंटनं करायला नाही पाहिजे होता. कारण की त्या मुलाच्या एवढं लाठी-काठ्या होतेच नाही, दगड काही होतच नाही. मग पोलिसांपाशी लाठी होती, मग त्या पोरापाशी लाठी-काठी राहिली असती तर मग पोलिसांनी मारलं असतं त्यांनी. पण या त्याच्यापाशी काही होतच नाही बिचाऱ्यापाशी, तर त्याला लाठीचार्ज करायची जरूरतच नव्हती. ते शांततेनं करत होते, करू द्यायला पाहिजे होतं. हे हे म्हणणं आपलं आलं आणि त्याची जो हक आहे, त्याची जो मागणी आहे, गव्हर्नमेंटनं पुरी करायला पाहिजे. लोकांच्या मुलाचे आता जीव गेले, त्याचे गेले, काही झालं तर त्याचे जिम्मेदार कोण राहील? कोण राहील त्याचे जिम्मेदार? कोणी पोरं मरण पावले आहे, कोणाचे हात फाटून गेले आहे, कोणाचं डोकं फाटून गेलं आहे, कोणी बेहोश पडून आहे, कोणी दवाखान्यात. मग याचा जिम्मेदार कोण? मग जिम्मेदारी गव्हर्नमेंटची नाही राहील तर कोणाची, आपली लोक आम लोकांची राहणार आहे का त्याच्यामध्ये? हे तर गव्हर्नमेंटचं काम आहे. गव्हर्नमेंटनं जर सल करायला पाहिजे. बसून सन्या त्याच्यापाशी जाऊन सनी त्याला विद्यार्थ्यापासून हे करायला पाहिजे. काही ते मोठी माती खूप मागणी खूप करू राहिली हेच आहेच नाही. ते आपल्या हक्काची मागणी करत आहे, बस झालं, दुसरं काय. हे जे मुलं आहे, हां, ह्या मुलांनी आपल्या हाताने त्यांना व्होट दिलं, तर तुम्ही त्याची मागणी का पुरी नाही करत? आम्ही रक्षा करतो म्हणते, तर असेच लाडल्या बहिणीची रक्षा करतो म्हणते आम्ही, हां.
तर मग लाडल्या बहिणीची रक्षा करतो म्हणते, मानवापासून बचाव करतो म्हणते. हा बचाव झाला का? पोलिसाच्या हाताने कपडे फाडणं पोऱ्यांचे, बायांना असे ओढणं, मारणं आणि पोलिसाची यायची गव्हर्नमेंटची गलती एकच झाली, की त्या 1 महिना झाला ते बसले आहे उपोषणावर. तर त्यांनी भेटायला पाहिजे होतं, की मुलांना का तुम्ही या बा आम्ही प्रधानमंत्रीचा का आहे हा विषय, तर आम्ही त्या विषयावर बोलू आणि तुमचा विषय संपवू. तर यांनी भेट नाही दिली, हे किती मूर्खपणा झाली. नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी भरत बनाईत ज्या तरुणाला 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनामध्ये पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या, त्याचे आई वडील आपल्यासोबत मुंबई तक सोबत खास बोलण्यासाठी होते. नागपूरहून कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, मुंबई तक.